तुम्हाला माहिती आहे का, भारत सरकारनं गेल्या 2.5 वर्षात साधारण 270 टन सोनं भारतात परत आणलंय. आता तुम्ही म्हणाल परत आणलंय म्हणजे जगाच्या वेगवेगळ्या बँकांमध्ये भारत वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय देवाणघेवाणीसाठी म्हणून तिजोऱ्यांमध्ये सोनं ठेवतो. स्वित्झर्लंड इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन्स बँक असो, लंडन बँक असो, अशा विविध बँकांमध्ये आपण काही तिजोऱ्या घेतो आणि त्या तिजोऱ्यांमध्ये आपलं सोनं ठेवत असतो. हे आज नाही, गेली अनेक दशकं अशा स्वरूपामध्ये आपण आपलं सोनं वेगवेगळ्या जगातल्या बँकांमध्ये ठेवत असतो. मात्र सध्या जगातली जी परिस्थिती तयार झालेली आहे, या परिस्थितीमध्ये हे सोनं सुरक्षित राहील किंवा नाही अशी भीती असल्यामुळे भारतानं टप्प्याटप्प्यानं हे सोनं भारतात परत आणायला सुरुवात केली. आणि आज मितीला म्हणजे गेल्या 2.5 वर्षामध्ये 270 टन सोनं हे जगातल्या विविध बँकांमधून भारत सरकारनं परत रिझर्व्ह बँकेमध्ये आणून आपल्या तिजोरीमध्ये ठेवलंय. मग हे आपल्या तिजोरीत का ठेवलं? तर रशिया आणि युक्रेन वॉरवर जर आपण नजर टाकली तर रशियानंही अशा स्वरूपामध्ये जगातल्या विविध बँकांमध्ये आपले ऍसेट्स म्हणजे सोनं किंवा इतर ज्या गोष्टी होत्या, हिरे असतील किंवा प्लॅटिनम असेल, चांदी असेल, ही जगातल्या विविध बँकांमध्ये ऍसेट स्वरूपामध्ये तिजोरीमध्ये ठेवली होती. मात्र युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाचे अनेक ऍसेट्स म्हणजे रशियाची संपत्ती या विविध राष्ट्रांमध्ये असलेली ही गोठवण्यात आली आणि रशियाला आता त्या संपत्तीला परत आणणं शक्य होत नाही. जगात युद्धाचे वारे वाहत आहेत. अशा परिस्थितीत जर भारताचं सोनं या देशांमध्ये अडकून पडलं तर आपल्याला अडचण होऊ शकते. म्हणून भारतानं हे पाऊल उचललंय आणि हे पाऊल निश्चितच खूप स्वागतार्ह आहे. आज ब्लॅक अँड व्हाईटमध्ये इतकंच. धन्यवाद.